आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2 युद्धनौका आणि पाणबुडीचं राष्ट्रार्पण। खारघरमधील इस्कॉन मंदिराचं देखील मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईच्या खारघरमधील इस्कॉन मंदिराचं लोकार्पण। भारताला समजून घेण्यासाठी अध्यात्म हाच मार्ग असल्याचं मोदींचं वक्तव्य। टोरेस कंपनीचा सीए अभिषेक गुप्ताला सुरक्षा पुरवण्याचे हायकोर्टाचे आदेश। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासावर हायकोर्टाची नाराजी। टोरेस कंपनीचे सीसीटीव्ही का ताब्यात घेतले नाहीत, कोर्टाचा सवाल। टोरेस कंपनीचं पुढचं टार्गेट श्रीलंका होतं। आरोपी ओलेना आणि तौसिफची श्रीलंकेमध्ये जाऊन चाचपणी। श्रीलंकेच्या 3700 गुंतवणूकदारांकडून अर्ज दाखल। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला तात्पुरता दिलासा। पुढील सुनावणीपर्यंत पूजा खेडकरला अटक न करण्याच्या सूचना। खोट्या दिव्यांग प्रमाणपत्रामुळे खेडकर अडचणीत। बुलढाण्यातील केस गळतीची भयानक अवस्था। महिलेच्या डोक्यावरील केस गळतीचा व्हिडिओ देखील समोर। कारणांचा शोध घेण्याचं प्रशासनाकडून प्रयत्न सुरू। राज्यामध्ये वाघांचे मृत्यू सुरूच। राज्यामध्ये नवीन वर्षामध्ये 14 दिवसात 6 वाघांचा मृत्यू। संसर्गामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज। चांदीचे दर प्रति किलो 1800 तर सोन्याचे भाव प्रति तोळा 300 रुपयांनी घटले। सोनं 78,500 तर चांदी 89,500 रुपये किलोवर। सागरी किनारा मार्गावर भरधाव वाहनाच्या स्पर्धांना अटकाव करण्यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांची मदत घेणार। पालिका प्रशासनाचं सहपोलीस आयुक्तांना पत्र।